कॅल्शियम वाढवणारे 21 सुपर फूड्स. हाडं, दात आणि स्नायू मजबूत ठेवायचे असतील तर कॅल्शियम ही शरीराची पहिली गरज आहे. पण आपल्या दैनंदिन आहारात किती लोक पुरेसं कॅल्शियम घेतात? बहुतेक लोक फक्त दूध म्हणजे कॅल्शियम असं समजतात. पण खरं सांगायचं तर निसर्गात असे 21 पदार्थ आहेत जे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात. या व्हिडिओत आपण बघूया कॅल्शियम म्हणजे काय, शरीरात त्याची भूमिका काय आहे, कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि शेवटी 21 नैसर्गिक पदार्थ जे दररोजच्या जेवणात समाविष्ट करून हाडे, दात आणि स्नायू मजबूत ठेवू शकतो. कॅल्शियमचं महत्व. शरीरातील 99% कॅल्शियम हाडं आणि दातांमध्ये असतं. स्नायू आकुंचन प्रसरणासाठी आवश्यक आहे. हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवतं. मज्जासंस्थेची कार्यप्रणाली चालवण्यासाठी मदत करतं. रक्त घोटवण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका आहे. स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर हाडे कमजोर होण्यापासून बचाव होतो. लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे. कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणं. वारंवार स्नायू दुखणं किंवा कडक होणं, हाडे ठिसूळ होणं, दात कमजोर होणं, वारंवार थकवा, अशक्तपणा, हातपाय सुन्न होणं, झोप नीट न लागणं, केस गळणं किंवा नख तुटणं. कॅल्शियम वाढवणारे 21 पदार्थ आणि त्यांचे फायदे. 1. दूध, सर्वात श्रीमंत कॅल्शियम स्त्रोत. एका ग्लासमध्ये 300 mg कॅल्शियम आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवतो. रात्री कोमट दूध घेतल्यास चांगली झोप येते. प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यांचा उत्तम समतोल आहे. मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक आहे. फॅट फ्री दूध घेतलं तरी कॅल्शियम समानच राहतो. सकाळी सूर्यप्रकाशानंतर दूध घेतल्यास शोषण जास्त होतं. 2. दही, पचन सुधारतं आणि आतड्यातील चांगले जीवाणू वाढवतो. कॅल्शियम सह प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. जेवणात दही असल्यास कॅल्शियम शोषण वाढतं. आंबट दही टाळावे. ताजे दही वापरावे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतो. हाडांतील सूज कमी करतो. दररोज 1 वाटी दही खावे. 3. तीळ म्हणजे सीसेम सीड्स. 1 चमचा तीळ मध्ये 80 mg कॅल्शियम असते. हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम स्रोत आहे. सर्दी, खोकला आणि कोलेस्टेरॉल कमी करतो. तिळगुळ लाडू हे पारंपरिक कॅल्शियम टॉनिक आहे. हिवाळ्यामध्ये तीळ सेवनाने उष्णता आणि ताकद मिळते. महिलांच्या हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी भाजून खावे. बदाम. 4 बदाम म्हणजेच आल्मंड्स हाडं, केस आणि त्वचा तिन्हींसाठी उपयुक्त आहे. 10 बदामामध्ये 70 mg कॅल्शियम असते. मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे. सकाळी बदाम भिजवून खावीत. हृदयाचे आरोग्य टिकवतो. मेंदूची कार्यक्षमता वाढवतो. रोज 5 ते 10 बदामे पुरेसे आहेत. 5 रागी म्हणजेच नाचणी, फिंगर मिलेट. 100 ग्रॅम रागीमध्ये 350 mg कॅल्शियम असते. लहान मुलं आणि वृद्धांसाठी वरदान आहे. हाडं आणि दात मजबूत ठेवते. रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित ठेवते. पचनशक्ती वाढवते. आयुर्वेदात हाडांसाठी सर्वश्रेष्ठ धान्य म्हणून वर्णन केले आहे. सकाळच्या नाश्त्यात रागी उपमा, डोसा असे प्रकार करून खावेत. 6 राजगिरा, अमरंठ, उपवासातील पौष्टिक अन्न. प्रोटीन प्लस कॅल्शियम प्लस लोह प्लस झिंक एकत्र मिळतं. हाडं आणि स्नायूंना पोषण देतो. हाडे ठिसूळ होऊ देत नाही. चपाती, लाडू, खिचडीमध्ये वापरावे. अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. रोज थोडा वापर जास्त फायदेशीर ठरतो. 7 सोया आणि टोफू. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन व कॅल्शियमचा स्रोत आहे.
100 ग्रॅम टोफू मध्ये 350 mg कॅल्शियम असते. हाडं आणि हार्मोन संतुलन राखतो. इस्ट्रोजन सारखे घटक महिलांसाठी उपयुक्त आहे. कोलेस्टेरॉल कमी करतो. सॅलड, सूप, करी मध्ये वापरावे. दर आठवड्यात 2 वेळा घ्यावे. 8 पालक, मेथी आणि शेपू, लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स, विटॅमिन के आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. ऑक्सिलेट्स कमी करण्यासाठी शिजवून खावेत. रक्त शुद्ध करतात. महिलांच्या कॅल्शियम गरजा पूर्ण करतात. हाडांची पुनर्बांधणी करतात. लोह तत्वामुळे हिमोग्लोबिन वाढतं. आठवड्यातून किमान 3 दिवस पालेभाज्या खाव्यात. मेथी दाणे, मेथीचे दाणे, फेनुग्रीक सीड्स, हाडे आणि सांधे लवचिक ठेवतात. रात्री भिजवून सकाळी खावीत. शोषण वाढवतात. रक्त शर्करा नियंत्रणात ठेवतात. पचन सुधारतात. महिलांच्या मासिक त्रासात मदत करतात. रोज 1 चमचा पुरेसा आहे. 10 खजूर, डेट्स, ऊर्जादायी आणि खनिजांनी समृद्ध. हाडं मजबूत ठेवतो. रक्ताची कमतरता कमी करतो. थकवा कमी करतो. लोह, फॉस्फरस सह कॅल्शियम पुरवतो. सकाळी 2 ते 3 खजूर खावीत. वृद्धांना विशेष फायदेशीर आहे. 11 अंजीर म्हणजेच फिग्स, 3 अंजीर मध्ये 150 mg कॅल्शियम असते. हाडे मजबूत ठेवतो. पचन सुधारतो. रक्तदाब कमी करतो. रात्री भिजवून सकाळी खावीत. हृदयासाठी उपयुक्त आहे. नैसर्गिक गोडवा देतो. 12 भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स, मॅग्नेशियम व झिंक कॅल्शियमचं शोषण वाढवतात. 1 चमचा रोज घ्यावे. हृदय व स्नायूंसाठी उपयुक्त आहे. झोप सुधारतो. इम्युनिटी वाढवतो. मेंदू शांत ठेवतो. सॅलड वर शिंपडून खावे. अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि कॅल्शियम कॉम्बो असतो. हाडं, केस आणि त्वचेसाठी उत्तम आहे. हार्मोन संतुलन राखतो. दररोज 1 चमचा पूड खावी. कोलेस्टेरॉल कमी करतो. पचन सुधारतो. महिलांसाठी उपयुक्त सुपरफूड आहे. 14 ताक, बटर मिल्क, दुधाचं हलकं रूप पण पौष्टिक. पचन सुधारतं. हाडे आणि स्नायू मजबूत ठेवतो. गरम हवेत शरीर थंड ठेवतो. मसाले घालून घेतल्यास अतिरिक्त फायदे होतात. रोज दुपारी घ्यावे. कॅल्शियमचे शोषण वाढवतो. 15 मूग, मसूर आणि चणे, पल्सेस, प्रोटीन आणि कॅल्शियम दोन्ही पुरवतात. अंकुरित स्वरूपात खावीत. हाडे आणि स्नायू मजबूत होतात. पचन सुधारतात. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स देतात. सूप, सॅलड मध्ये वापरावे. आठवड्यातून 4 दिवस घ्यावीत. 16 मच्छी, सार्डिन्स आणि सॅल्मॉन, हाडांसकट खाल्ल्यास भरपूर कॅल्शियम मिळते. विटॅमिन डी सुद्धा मिळतो. हाडं मजबूत राहतात. हृदय निरोगी ठेवतो. मेंदू कार्य सुधारतो. 2 वेळा आठवड्यात पुरेसा आहे. लहान मुलांना उत्तम स्रोत आहे. 17 कांद्याची पात, स्प्रिंग ऑनियन्स, कॅल्शियम प्लस सल्फर दोन्ही पुरवतो. कोलॅजेन तयार करतो. केस आणि हाडं मजबूत करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्वचा निरोगी ठेवतो. सॅलड मध्ये वापरावे. दररोज थोडे घ्यावे.
18 मोहरीचे दाणे मस्टार्ड सीड्स कॅल्शियम आणि झिंकयुक्त आहेत. सांधे आणि हाडे लवचिक ठेवतात. हिवाळ्यात उष्णता देतात. पचन सुधारतात. मेंदूला ऑक्सिजन पुरवतात. मसाल्यामध्ये वापरावे. रक्ताभिसरण सुधारतात. 19 तांदळाचा कोंडा राईस ब्रॅन कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स युक्त आहे. पचन सुधारतो. हाडे मजबूत ठेवतो. कोलेस्टेरॉल कमी करतो. पॉलिश न केलेला ब्राऊन राईस निवडावा. फायबरने समृद्ध आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. 20 शेवग्याची पानं ड्रमस्टिक लीव्हज 100 ग्रॅम शेवग्याच्या पानामध्ये 400 mg कॅल्शियम असते. आयुर्वेदात सर्वात शक्तिशाली अन्न आहे. सूप, भाजी, चहा स्वरूपात वापरावे. हाडे मजबूत करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये नक्की घ्यावे. 21 गूळ जॅगरी लोह, कॅल्शियम दोन्ही पुरवतो. तीळसह घेतल्यास परिणाम दुप्पट होतो. रक्तशुद्धी आणि हाडं मजबूत ठेवतो. थकवा दूर करतो. पचन सुधारतो. सर्दीत शरीर उबदार ठेवतो. साखरेऐवजी गूळ वापरावा. लाईफस्टाईल आणि ऍब्सॉर्प्शन भाग कॅल्शियम फक्त खाल्ल्यानं नाही तर शोषण म्हणजेच ऍब्सॉर्प्शन योग्य झालं पाहिजे. व्हिटॅमिन डी ची भूमिका सूर्यप्रकाश, तीळ, तेल, अंडी इत्यादी. व्यायामाचं महत्व विशेषतः वेट बिअरिंग एक्सरसाइजेस. जास्त चहा, कॉफी, मीठ, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा दुष्परिणाम. स्ट्रेस, झोप आणि हार्मोन्स यांचा संबंध. कॅल्शियम शोषण वाढवण्यासाठी टिप्स. रोज 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शोषलं जात नाही. दुधाबरोबर लिंबू रस, आवळा, टोमॅटो हे घ्यावेत. व्यायाम करावा. वेट ट्रेनिंग उपयुक्त ठरते. जास्त मीठ, कॅफीन, कोल्ड ड्रिंक्स टाळावे. पुरेसं पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी. कॅल्शियम कमी होण्याची कारणं. सूर्यप्रकाशाचा अभाव, जास्त कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स, ताण, निद्रानाश, व्हिटॅमिन डी ची कमतरता, जास्त सॉल्ट, प्रोसेस्ड फूड्स, औषधांचा दीर्घकाळ वापर. कॅल्शियम शोषण वाढवणारे घटक. रोज 15 मिनिटे सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा. व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ अंडी, फिश ऑइल, तेल. कॅफीन कमी करावे. जास्त मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे. नियमित व्यायाम करावा. चालणे, योग, सूर्यनमस्कार. पुरेशी झोप घ्यावी. स्ट्रेस कमी करावा. घरगुती पेय व रेसिपीज. तीळ दूध ड्रिंक, रागी खीर, मोरिंगा स्मूदी, मेथी पाणी, बदाम दूध पेय. महिलांसाठी किती महत्वाचे आहे. मेनोपॉज नंतर हाडे कमजोर होणं. गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमची गरज. स्तनपान काळात अतिरिक्त पुरवठा. 40+ वयात नियमित सूर्यप्रकाश आवश्यक. हाडांची तपासणी. बोन डेन्सिटी टेस्ट. नैसर्गिक आहारावर भर. औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सप्लिमेंट्स वर्सेस नैसर्गिक स्रोत. सप्लिमेंट्स फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. नैसर्गिक स्रोत नेहमी सुरक्षित असतो. जास्त प्रमाणात गोळ्या घेणं धोकादायक आहे. किडनीवर परिणाम होऊ शकतो. आहारातून संतुलित पोषण
संतुलित पोषण सर्वोत्तम, रोज थोडं पण सातत्य ठेवावे. होमिओपॅथिक सहाय्यक औषधही मदत करतात. होमिओपॅथीचा दृष्टिकोन. होमिओपॅथीमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि हाडांशी संबंधित अनेक स्थितींवर सौम्य पण प्रभावी औषधं उपलब्ध आहेत. ही औषधं शरीराच्या नैसर्गिक शोषण प्रणालीला सक्रिय करतात, म्हणजे शरीर स्वतः कॅल्शियम व्यवस्थित वापरू शकतं. होमिओपॅथिक औषधं. कल्केरिया फॉस्फोरिका वाढत्या वयात हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी वापरला जातो. कॅल्केरिया कार्बोनिका हाडं कमजोर, घाम येणारे किंवा थकलेले लोक. सिम्फायटम हाडं तुटल्यानंतर जलद पुनर्बांधणीसाठी. सिलिशिया हाडं व नख मजबूत ठेवण्यासाठी. रुटा ग्रॅव्हिलोन्स सांधेदुखी आणि स्नायू ताणासाठी उपयुक्त. मित्रांनो, रोजच्या आहारात हे 21 नैसर्गिक पदार्थ समाविष्ट केले तर तुमचं शरीर स्वतःच मजबूत होईल. हाडं, दात आणि सांधे टिकवण्यासाठी आहार, सूर्यप्रकाश आणि व्यायाम हीच खरी 3 मंत्र आहेत. आरोग्याशिवाय आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. धन्यवाद.